हातकणंगले बसस्थानक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीची समस्या गंभीर बनली. रस्त्यावरील अनधिकृत वाहनं, बेशिस्त पार्किंग आणि रस्त्याची अपुरी रुंदी यामुळे येथे रोजच गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रसंग घडत आहेत. प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच खासगी रिक्षा आणि दुचाकींची रांगा लागतात. परिणामी बस यांना वळण्यासाठी जागा मिळत नाही. सार्वजनिक वाहतुकीच्या महत्त्वाच्या ठिकाणी ना सिग्नल आहे, ना वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी. शाळा कॉलेजच्या वेळेत ही परिस्थिती अधिकच बिकट होते. दररोज शाळकरी मुले, वृद्ध आणि महिला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात. थोडक्यात अपघात टळतात, पण प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. सर्वसामान्य प्रवाशासोबत बसचालक आणि खासगी वाहनधारकांनाही या अनागोंदीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघातांची शक्यता सतत निर्माण होत असून अनेक वेळा किरकोळ धक्काबुक्की, वाहनामध्ये घासाघशी अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत. वाहतूक पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाने येथे किमान सिग्नल, वाहनतळ किंवा वाहन नियंत्रक नेमावा अशी मागणी अनेकदा केली आहे, पण काहीच बदल दिसत नाही असेही नागरिकांचे म्हणणं आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.